Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. Thank you, Lord. धन्यवाद माझ्या देवा. Hallelujah, Lord. Hallelujah. 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 या तुम्ही जोडा लवकर लवकर. आज पुन्हा एक वार संडे आणि पुन्हा आज आपण एकत्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि एक नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा मी आलेली आहे. आणि मी सुशीला सोनकांबळे आहे माझं नाव आणि मी मसीमंथन बैठकची एक लीडर आहे. आणि मी सांगू इच्छिते, आज थोडीशी गडबड चालू आहे इथं, पण मग तरी पण काय हरकत नाही. प्रभू येशूचं काम आहे, प्रभू येशू ख्रिस्त करून घेणार आहे. तर सांगू इच्छिते, आजचं एक खूप सुंदर टॉपिक आहे आणि माहिती नाही ते किती पार्ट होतील त्याचे, किती दिवस चालेल नाही का, कारण की खूप सारे वचन आहेत. आणि हे पहिल्यांदा मी सांगू इच्छिते थोडंसं, कारण की खूप म्हणजे भरपूर लोकांनी हे सेवकांनी हे आपल्या फक्त बोललेले सांगितलेले हे चर्चमध्ये हा विषय, पण असा डीप मध्ये असा एकदम नाही का एक ना एक वचनामध्ये प्रत्येक वचनाचं रहस्य असं काही पास्टर डॅनियलनी हे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं हिंदीमध्ये आहे आणि मी आज सांगणार आहे मराठीमधून. तर मग आता हे किती पार्ट होणार आहेत हे मला सांगता येणार नाही, कारण की भरपूर असे वचन आहेत आणि ते वचन घेण्यासाठी मला वेळ लागणार आहे. कारण की एका पार्टमध्ये म्हणजे एक पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, 4 किती होतील मला माहिती नाही, कारण की जसं माझ्याकडून जमेल तसं तुम्ही तुमच्यापर्यंत आणील. आणि विशेष म्हणजे प्रत्येक पार्ट बघा आणि ऐका आणि विशेषतः शेअर करायला विसरू नका. का? कारण की शेअर करणं गरजेचं आहे. जर शेअर नाही केलं तर ना जाणे एखाद्याचं जीवन वाचतं शेअर केल्याने, नाही का. कोणाचं म्हणजे एखाद्याचं कोणचं वचन एखाद्याचं जीवन बदलू शकतो. तर याच्यासाठी तुम्ही काय करा, शेअर करायला विसरू नका. आणि माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्कीच प्रेस करा, कारण की बेल आयकन प्रेस केल्याने माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि या आपण जास्त वेळ न घालवता आपण थोडंसं सूचनाकडे वळूया. सूचना अशी आहे, MMB मराठी ऑनलाईन चर्च आणि ते असतं अहमदनगर, नेवासा तालुका, महाराष्ट्रामध्ये खडका ह्या गावामध्ये, ठीक आहे. तर आणि मी ह्या ठिकाणी जिथे राहते ते खडका, ठीक आहे. तर हे आपण इथून मी ऑनलाईन चर्च चालवते, ऑनलाईन मराठी चर्च. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की सूचना अशी आहे की येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा जशी पहिल्या काळाची शिक्षा होती तेच शिक्षा MMB म्हणजे मसीमंथन बैठक ही शिक्षा घेऊन जाते. अच्छा, मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते याच्यासाठी की लोकांना सत्य समजावं आणि सत्य त्यांना बंधनातून मुक्त करावं. हे वचन भरपूर सेवकांनी बोलले, पण सत्य काय आणि सत्य कसं मोकळं करतं किंवा सत्य कसं बंधनातून मुक्त होतं हे त्यांना कळत नाही. बस बंधनामध्ये राहतात आणि बोलतात की सत्य त्यांना समजेन आणि सत्य बंधनातून मुक्त करेन, पण त्यांनी कधीच सत्य सांगितलं नाही. मी म्हणजे भरपूर नाही का गेले 20 वर्षापासून त्याच्यामध्ये होतो, पण आता जसं लॉकडाऊनच्या नंतर आम्ही त्या गडबडीच्या शिक्षणामधून बाहेर निघलो आणि आम्ही सुद्धा खरी शिक्षा ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर जर तुम्हाला जोडायचं असेल MMBला तर नंबर सांगते मी. हा नंबर आता सध्या सिस्टर सिवान ह्या चालवतात, कारण की हा नंबर त्यांच्याकडे आहे. हा नंबर पहिला ऑफिसचा नंबर होता, पण आता त्याच चालवतात. तुम्हाला जोडायचं आहे मसीमंथन बैठकला तर तुम्ही हा नंबर नोट करू शकता आणि पुन्हा त्यांना कॉल करू शकता. तर नंबर असा आहे 9982335577. तर हा नंबर मी प्रत्येक संदेशामध्ये सांगितलेला आहे. नसेल ऐकलं तर तुम्ही पोस्ट करून पुन्हा ऐकू शकता, ठीक आहे. आणखीन सांगायचं ते हे आहे की यूथ मीटिंग चालू आहे
आणि यूथ मीटिंग दर गुरुवारी होत होती, पण आता शुक्रवारची होणार आहे. आणि शुक्रवारची यूथ जर तुमचे जवान लेकरं मुला मुली असतील 13 ते 35 पर्यंत सांगितलेलं आहे, पण तुमचे ज्यांचं लग्न झालेले नाही असे लोकांना जोडायचे. ठीक आहे, जे लग्नाच्या अगोदर लग्न झालेलं नाही असे 35 वयापर्यंत जरी असतील तरी त्यांनी जोडायचे यूथ मीटिंगमध्ये. आणि ती होणार आहे शुक्रवारच्या दिवशी आणि स्वतः पास्टर डॅनियल घेणार आहेत. तर तुम्हाला जर तुमचे लेकरांना मुलं मुलींना जर जोडायचे तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, तुम्ही त्याच नंबरवर कॉल करू शकता, कारण की सिस्टर पॉलोमी आहेत त्यांचा पण नंबर आहे आणि मी तुम्हाला हमेशा सांगत असते त्यांचा नंबर पण सांगते. त्यांचा नंबर असा आहे 919073837362. हा त्यांचा नंबर आहे. तुम्हाला जर तुमचे मुलांना मुलींना जर जोडायचं यूथ मीटिंगला तर तुम्ही नक्कीच जोडू शकता. आणखीन एक सांगायचं म्हणजे असं आहे की लवकरच बायबल कॉलेज मुंबईमध्ये सुरू होत आहे. का थोड्याशा टायमासाठी थांबलेले, कारण की खूप मोठं काम बनत आहे. 1 करोडच्या बजेटमध्ये काम चालू आहे. तर तुम्ही नक्कीच MMBच्या जी बायबल कॉलेज होणार आहे त्यात तुम्ही त्या ठिकाणी येऊन खरी शिक्षा घेऊ शकता आणि खरी शिक्षा घेऊन तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता. कारण की गडबडीच्या जगामधून निघायचे आणि खरी शिक्षामध्ये यायचे. तर तुम्हाला जोडण्यासाठी तोच सिस्टर सेवांचा जो नंबर त्या चालवतात, हे नंबर 777चा, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. आणखीन आहे किड्स चर्च, लहान लेकरांची जी संडे स्कूल होतं ते होतं संडेला 4 वाजता, जे आज होतं. आणि ते चालवतात सिद्धार्थ जावळे. तर त्यांचा नंबर असा आहे 8605226339 नंबर मी पुन्हा एकदा सांगते 8605263339 हा सिद्धार्थ जावळे यांचा नंबर आहे. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना त्या ठिकाणी जोडू शकता आणि खरी शिक्षामध्ये त्यांचे खूप सुंदर शिकवतात. इतकं सुंदर शिकवतात की लेकरं हसून त्यांनी काय करतात, हसून इतकं सुंदर शिकवतात की लेकरं आनंदाने त्यांच्या नाही का मोबाईलवर ऑनलाईनवर बसतात, ऑनलाईन शिकतात. आणि म्हणून लेकरांना काय होतं, परमेश्वराची गोडी लागते आणि पवित्र जीवन कसं जगायचं हे पण आम्हाला समजतं. ठीक आहे, तर हे होती आजची सूचना. आणि आजचं आपण वचनाकडे वळूया. आजचा विषय आहे अरुंद रस्ता. ठीक आहे, आजचा विषय आहे अरुंद रस्ता. तर अरुंद रस्ता हा भरपूर टाइम एक मिनिट आपण माईक चालू करूया. प्रेज लॉर्ड. तर आजचा विषय आहे अरुंद रस्ता. अरुंद रस्ता हे विषय म्हणजे हे टॉपिक किंवा हे वचन भरपूर सेवकांनी सांगितलं असेल, वचन वाचून दाखवलं असेल, पण ते काहीतरी वेगळं, फक्त थोडंसं जेवढं वचन आहे तेवढंच वाचायचं आणि मग दुसरे सगळं नाही का काय म्हणतात, पूर्ण जगाची जे उदाहरणं आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी चालवलं. का? कारण की हे अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. पण हेच जे हिंदीमधून जे पास्टर डॅनियलने दिलेलं आहे इतकं अद्भुत आहे, इतकं सुंदर आहे. ज्यावेळेस तुम्ही बघाल तेव्हा, तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला कळल की अरुंद रस्ता हे फक्त एक वचन घेऊन काही सेवकांनी शिकवलं, पण काय शिकवलं त्याच्यातून काहीच शिकले नाही किंवा कोणी दुसरे काही समजलं नाही. पण मसी मंथन बैठकचे जे फाउंडर आहेत ते पास्टर डॅनियल आहेत. इतकं अद्भुतरित्या शिकवलं प्रियांनो, तुम्हाला काय सांगू. आणि म्हणून त्यांनी हिंदीमधून सांगितलं, पण मी मराठीमधून सांगणार आहे. का? कारण की भरपूर लोक असे आहेत त्यांना हिंदीमधून एवढं कळत नाहीये आणि म्हणून मी तसंच आहे ना, जसं त्यांनी जे काही सांगितलं आहे तेच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माहिती नाही किती पार्ट होणार आहे याच्यामध्ये, कारण की जेवढं माझ्याकडून होणार आहे तेवढं मी देणार. पण मग जर आता
ह्या याच्यामध्ये जर पूर्ण नाही झालं तर मग दुसरा, तिसरा, चौथा, माहिती नाही असे किती, कारण की भरपूर असं इतकं खोलवर सांगितलेलं आहे, इतकं सुंदररित्या म्हणजे दाखवून दिलेलं आहे पास्टर डॅनियलनी की मी तुम्हाला काय सांगू. आणि ज्यावेळेस तुम्ही सुद्धा ऐकताना तर तुम्हाला देखील वाटन की हे वचन आम्ही वाचले पण आम्हाला कधीच असं माहिती नव्हतं, आणि कित्येक वचन असे की आम्हाला ते कधी वाचण्यात आले नाही. कित्येक तरी वचन असे आहेत की ते आमच्या समोर कधी घेतले नाही सेवक लोकांनी किंवा पालक लोकांनी. ठीक आहे, तर आज तयार व्हा, जिथं कुठं बसले असतात शांततेने बसा आणि चित्त लावून, नाही का, इकडं तिकडं बघू नका, शांत रीतीने ऐका, समजून घ्या काय वचन आहे. ठीक आहे, तर आपण विषयाला सुरुवात करूया आपल्या ह्या वचनाला. वचन पुन्हा एकदा मी सांगते की आजचा विषय आहे अरुंद रस्ता. ठीक आहे, अरुंद मार्ग. अरुंद मार्ग. तर अरुंद मार्ग कसा आहे हे आपल्याला बघायचंय, नाही का, कारण की सेवक भरपूर बोलत होते की अरुंद रस्त्याने जा. प्रभूचं वचन मी वाचून दाखवणार आहे. वचन असं सांगतं, आपण वचन वाचूया. वचन असं आहे, लूकाचा 13 अध्याय आणि 24 वचन. लूक शुभवर्तमान याचा 13 अध्याय आणि 24 वचन काय सांगते आपण वचन वाचूया. वचन असं आहे, अरुंद दरवाजातून आत जाण्याचा झटून लगट करा, म्हणजे आत जाण्याचा झटून प्रयत्न करा असं आहे. ठीक आहे, झटून लगट करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक, मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला सांगतो असे पुष्कळ लोक काय होईल, पुष्कळ लोक आत जायला पाहतील, पुष्कळ लोक आत जायला पाहतील, परंतु ते आत जाऊ शकणार नाही, परंतु ते आत जाऊ शकणार नाही. प्रियांनो, हे वचन आहे ना, हमेशा आपण सहजरित्या घेतलं, एवढं हलक्यामध्ये घेतलं. ठीक आहे, प्रभू येशू ख्रिस्तांनी बोललाय ना, मग बस असं चालतंय, ठीक आहे बोललाय असं समजून आपण हे वचनाला घेतलं. पण ह्या वचनाचं रहस्य काय आमच्या जीवनाला, हे आज तुम्हाला कळेल. किंवा पास्टर डॅनियलचे जे काही हेच आहे ते त्यांचं जे त्यांनी सांगितलं ते हे आहे सकरा मार्ग. तुम्ही बघा, खरंच अद्भुत आहे. आणि मी मराठीतून सांगणार आहे, त्यांनी हिंदी मधून सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगते. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचंय. तर आपण पाहतो की चर्च मध्ये बोलवलेले किती आहेत, क्वचितच आहेत. चर्च मध्ये म्हणजे जे बोलवलेले लोक आहेत ते क्वचित आहेत, क्वचित लोक अरुंद दरवाजाने आत जातील. अरुंद दरवाजाने आत जाणारे थोडके आहेत किंवा क्वचित आहेत, थोडे आहेत. मग का बरं असं थोडे आहेत? प्रभू येशू ख्रिस्त म्हणते ते जायला पाहतील, ते जायला पाहतील पण जाणार नाही, जाऊ शकणार नाही, हे ना. तर आपण पाहतो की चर्च मध्ये बोलवलेले क्वचितच लोक अरुंद दरवाजाने आत जातील. प्रत्येक विश्वासासाठी हे आहे. काय आहे? येशू तुम्हाला अरुंद मार्गावरच भेटणार. प्रभू येशू तुम्हाला अरुंद मार्गावरच भेटणार. तारण अरुंद मार्गावरच मिळणार. तारण कारण नाही बर का, तारण उद्धार. हा, येशू तुम्हाला अरुंद मार्गावरच भेटणार, तारण अरुंद मार्गावरच मिळणार. जीवनाच्या पुस्तकात नाव अरुंद मार्गावरच मिळणार. जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव अरुंद मार्गावरच मिळणार. म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पुष्कळ लोक आत जायला पाहतील, पुष्कळ लोक आत जायला पाहतील. आत म्हणजे अरुंद रस्त्याच्या आत, अरुंद रस्त्याकडे जाणारा प्रत्येक व्यक्ती
जायला पाहतील पण जाऊ शकणार नाही असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. का म्हणतो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. आपण पाहतो ते शरीर जे अरुंद मार्गासाठीच बनवलं होतं. ते शरीर कोणतं शरीर? प्रेज लॉर्ड. ते शरीर अरुंद मार्गासाठीच बनवलं होतं. आपण एक वचन वाचूया. वचन असं आहे, मत्ते 13 अध्याय 25 वचन. काय सांगते? परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. निधन म्हणजे काय? गवत, घास, फूस है ना. गवत कुठून आलं? बी पेरणाऱ्याने ते पेरलं नव्हतं, पण ते कुठून आलं? हे शैतानाने पेरलं. मग आपल्याला पाहायचंय या ठिकाणी, आपल्याला तडजोड करायचंय की निधन कुठून आलं. ठीक आहे, ते कुठून आलं निधन. परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी. आता आमचा वैरी कोण आहे ना? आमचा वैरी आहे शैतान. त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. गव्हामध्ये निधन पेरून गेला. हे कोणचं बीज होतं? हे जंगली बीज. जंगली बीज म्हणजे हे ह्या बीजाला पेरायची गरज नाही, ते असंच पेरल्या जात, म्हणजे ते असंच पडल्या जातं. हे जंगली बीज. मत्ते याचा 13 अध्याय 27 वचन काय सांगते आपण पाहूया. मग घरधन्याचे चाकर येऊन त्याला म्हणाले, महाराज, तू आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले नाही काय? तू आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले नाही काय? म्हणजे त्याला माहित होतं, त्या चाकराला माहित होतं की घरधन्याने काय केलंय? चांगलं बी पेरलंय. ठीक आहे. मग आपण पुन्हा एकदा वाचूया वचन. मग घरधन्याचे चाकर येऊन त्याला म्हणाले, महाराज, तू आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले नाही काय? तर त्यात निधन कुठून आले? आणि आपण मग पाहतो पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23 वचन काय सांगते आपण पाहूया. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23 वचन आपण पाहतो, कारण नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवू का? जर तुम्ही नसन ऐकलं तर मी पुन्हा वाचून दाखवते. का? कारण की वचन समजणं खूप गरजेचे प्रियानो. वचन समजून घ्या. ठीक आहे. जंगली बीज हे पेरलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस दाखल्याने सांगत होता, तर त्या ठिकाणी काहीतरी असं रहस्य होतं की ते रहस्य सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला दाखल्याने बोलावं लागायचं है ना. मग काय सांगत आहे या ठिकाणी? आपण 23 वचन पुन्हा एकदा वाचूया. 23 वचन 1 पेत्र 1 अध्याय 23 वचन. कारण नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्व काल टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. प्रियानो, आम्हाला जन्माला जर पुन्हा घातलंय, जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणारे अशा लोकांसाठी माझं आज सांगणं आहे, जर आमचा पुन्हा जन्म झालाय तर काय मग हे वचन आमच्यासाठी लागू नाहीये का? एकदा आम्ही तारण पावलो म्हणजे आम्हाला सगळं काही काय म्हणतात चालतंय का? सगळं काही म्हणजे करू शकतो का आम्ही? संसारिक जीवन जगू शकतो का आम्ही? संसारिक जीवन जगायला पाहिजे का आम्ही? ज्यावेळेस एकदा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारल्याच्या नंतर आपल्याला वाटतं आपलं तारण झालं, पण काय मग आम्ही त्या तारणामध्ये टिकून आहोत का? आम्हाला ते तारण आमच्या मरणापर्यंत टिकून ठेवावं लागणार आहे. काही पण करून संसार
हे संसार आमच्या जीवनामध्ये चालू राहून आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कधीच राहू शकत नाही. राहू शकतो का? नाही चालत. भरपूर लोक म्हणतात चालतंय, काय होतंय नाही का, थोडस असं थोडस तसं. प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे, क्षमा करतो तो, है ना. क्षमा केली त्यांनी क्रूस खांबावरती, क्षमा त्यांनी केली आणि क्षमा तुम्ही पावलात. एक टाइम का आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, आम्ही त्याला तारणारा म्हणून जेव्हा आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये दिलं ना प्रियानो, मग पुन्हा जगामध्ये जाणं चांगलं नाहीये आमच्यासाठी. कारण की अरुंद रस्ता हे काय आहे हे आम्हाला आज समजून घ्यावं लागणार आहे. अरुंद रस्त्याने आत जा का असा प्रभू येशू ख्रिस्त म्हटलाय का मी पुन्हा एकदा वाचून दाखवू? प्रेज द लॉर्ड. तुम्ही वाचा लोक याचा 13 अध्याय 24 वचन तुम्ही वाचा नंतर. आणि सेवक लोकांना, जे सेवक आहे आजकालचे जे पाळक आहे, खरी शिक्षावाल्यांना सोडून जे बाहेरचे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, काय तुम्ही तुमच्या चर्चमध्ये मत्तय 13:24 हे शिकवताय काय? प्रेज द लॉर्ड. हे शिकवताय का? 24 आणि 25 हे शिकवताय का? नसन शिकवत तर शिकवायला सुरुवात करा. कारण की जसं तुम्ही शिकवणार तशी तुमचे चर्च मधले लोक तुमच्यावर विश्वास ठेवूनच, जसं तुम्ही शिकवणार तसंच ते चालणार. मग शेवटल्या दिवसात असं नको व्हायला की ते लोक ऊर बडवतील का? कारण की आमचा जो पाळक होता, आमच्याकडे येत होता, आम्ही ज्या पाळकावर विश्वास ठेवला होता तोच आज खड्ड्यामध्ये गेला. आणि मग त्यांच्या माग, त्या पाळकाच्या मागे तुम्ही देखील जाणार. का माहितीये का? कारण की खोटं शिक्षण, चुकीचं शिक्षण परमेश्वराला आवडत नाही. खोटी शिक्षा, गडबडीची शिक्षा परमेश्वराला आवडत नाही प्रियांनो. जसं बायबल सांगतं तसं राहायचंय, जसं बायबल मध्ये लिहिलेलंय तेच ऐकायचंय आणि तसंच वागायचंय. या आपण पुढे बघूया अजून एक वचन. योहानाचा 1 अध्याय 3 ते 9 वचन आपल्याला वाचायचे. काय आपण पाहूया. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय, योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 9 वचन. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. पुन्हा एकदा वाचू का मी. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. तो पाप करीत नाही कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते आणि त्याच्याने पाप करवत नाही. मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का? कारण की चांगले वचन, जे चांगलं आम्हाला घ्यायचं आहे तेच आम्ही इग्नोर करतो, तेच आम्ही नजरअंदाज करतो, त्यालाच आम्हाला घ्यावं लागतं. अशा वचनाला असं प्रभूने जे शिकवलं तेच आम्ही घेत नाहीये. आणि सांसारिक जीवन जे नाही घ्यायचं ते आम्ही घेत बसतो, त्याच्याकडे आम्ही वळतो, ते आम्ही घेत बसतो, ग्रहण करतो. वाईट लवकर आतमध्ये जातं, जगातलं वाईट लवकर आतमध्ये घुसतं. परमेश्वराचे जे चांगले वचन ते लवकर घुसून देत नाही शैतान. शैतानाचं कामच आहे. आता ते कसं आलं शैतानाचं, आता मी तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या सांगणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, जेवढे माझे पार्ट होतील हे तेवढे तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकायचे आणि बघायचे आणि शेअर पण करायचे. प्लीज शेअर करायला विसरू नका. आपण वचन पूर्ण करूया. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. कोणाचे बीज त्याच्यामध्ये राहते? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहते आणि त्याच्याने पाप करवत नाही. आणि त्याच्याने पाप करवत नाही कारण तो देवापासून जन्मलेला आहे. कारण तो देवापासून जन्मलेला आहे. आणि जो देवापासून जन्मलेला आहे ना प्रियांनो, तो परमेश्वराला धरून राहणार. तो परमेश्वर, कारण त्याला माहितीये एक दिवस हे जग सोडून जायचंय. मग जग सोडून जायचंय आणि त्याच परमेश्वराकडे जायचंय. तोच परमेश्वर आहे, त्यानेच आम्हाला घडलं, त्याच परमेश्वराकडे आम्हाला जायचंय.
मग पृथ्वीमध्ये राहून आमचं जे काही जीवन, काय जीवन आहे 70-80, लय झालं तर 90, जर चांगलं जीवन असलं तर, म्हणजे खाणं पिणं चांगलं असलं तर 90 पर्यंत जातो. तेवढं संपल्याच्या नंतर एक दिवस तो येणार आहे की आम्हाला हे जग सोडून जायचं. मग जर आम्ही ह्या जगामध्ये राहून, आम्ही जिवंत राहून त्या परमेश्वराकडे एकदा जायचंय, मग त्याच्या संगती आम्ही वैर घेऊ शकतो का? त्याच्या संगती दुश्मनी घेऊ शकतो का? त्याच्या संगती दुश्मनी घेऊ शकत नाही, दुश्मनी करू शकत नाही. कारण की एक दिवस त्याच्याचकडे जायचंय. करू शकतो का आम्ही? नाही करू शकत. पण काय? पण करून बसलेत, दुश्मनी करून बसलेले. काय हे वचन आमच्या आतमध्ये आहेत का? आज काय आमचं काय लिहिलेले आपण वाचूया पुन्हा एकदा. योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 3 आणि 9 वचन, तिसरा अध्याय 9 वचन काय सांगते? जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते आणि त्याच्याने पाप करवत नाही. मला तुम्ही सांगा, आज ह्या जगामध्ये काय पाप नाहीये का? बापरे, जिथं बघावं तिथं जे असन ते चालू आहे. मग आहे ना शैतानाच्या ताब्यात सगळे. काय मग आम्ही त्या परमेश्वराजवळ त्या अरुंद रस्त्यामध्ये आहोत का? अरुंद रस्त्यावर मी तुम्हाला आता सांगितलं. काय सांगितलं? अरुंद रस्त्यावरच, अरुंद मार्गावरच तुम्हाला काय मिळणार? तारण मिळणार. अरुंद रस्त्यावरच तुम्हाला येशू ख्रिस्त मिळणार. अरुंद रस्त्यावरच तुम्हाला जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव मिळणार. अरुंद रस्ता, अरुंद मार्ग, अरुंद मार्ग, रुंद नाही बर का, रुंद मार्ग आता तुम्हाला मी शिकवणार आहे. अरुंद मार्ग काय? त्या अरुंद मार्गावर आहोत का आम्ही? का रुंद मार्गावर चाललेलो आहोत? आता अरुंद मार्गावर जे काही आहे ना ते मी तुम्हाला सांगत आहे. प्रेज लॉर्ड. ते मी तुम्हाला सांगत आहे. आपण वचन पूर्ण करूया. रुंद मार्ग आणि अरुंद मार्ग, निधन, बीज आणि चांगलं बीज. निधन म्हणजे जंगली बीज नाही का? मी तुम्हाला आता सांगितलं. रुंद मार्ग आणि अरुंद मार्ग, निधन आणि बीज. बीज म्हणजे बी जे आम्ही पेरतो, ठीक आहे, आणि चांगलं बी. हे सर्व काही हर्मन पर्वताचा खेळ आहे. आता हर्मन पर्वत काय आहे, हर्मन डोंगर काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. तर हर्मन पर्वताचे खेळ हे आहे. केवळ तारण मिळाल्याने काही उपयोग नाही. केवळ तारण मिळाल्याने काही उपयोग नाही. तर आपण काय पाहतो? तारण मिळाल्याने काही उपयोग नाही, हे एवढ्याने चालणार नाही. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे कशासाठी काय करावं लागेल? तर अरुंद रस्त्यावर चालण्यासाठी काय करावं लागेल? ठीक आहे. तर आपण एक वचन वाचूया. मत्तयाचा 16 अध्याय 4 वचन. मत्तय कृत वर्तमान ह्याचा 16 अध्याय आणि 4 वचन. तर वचन वाचूया आपण. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. पुन्हा एकदा वाचून दाखवू का? तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे. स्वतःला नाकारावे म्हणजे काय? आमच्या मधला जो स्वभाव, जे संसारिक जीवन, जे बाहेरचं स्वभाव, हे सगळं नाकारावं लागणार आहे.
आणि आपण पाहतो या जगामध्ये काय हे नाकारलेलं आहे का? सगळं सांसारिक जीवन जगतोय हो आम्ही. सगळं सांसारिक जीवन जे काही आहे संसारामध्ये सगळं जीवन ते जगायचंय आणि प्रभू येशू ख्रिस्ताला बाजूला सरकवायचं. हेच चालू आहे आज, है ना. प्रभू येशू ख्रिस्त दिसतच नाहीये कुठं. दिसतो का? कुठंच दिसत नाही. दिसतो का? काय सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो स्वतःला नाकारायचंय. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले म्हणजे आज जे कोणी ख्रिस्ती आहेत, जे स्वतःला ख्रिस्ती समजतात, जे स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक म्हणवतात, अशांसाठी हे वचन आहे. कारण की अरुंद मार्गावरच गेल्याच्या नंतर त्यांना स्वर्ग भेटणार आहे. अरुंद मार्गावरच गेल्याच्या नंतर त्यांना जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव लिहिलं जाणार आहे. अरुंद मार्ग. एकदा तारण झालंय, एकदा आम्ही काय म्हणतात ना प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय, आता आम्ही काही करू नाही चालणार. नाही चालणार. नाही चालणार. चालेल का? नाही चालणार. नाही चालणार. हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. वचन काय सांगत आहे? तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. वधस्तंभ तर सोडा, ते येशू ख्रिस्तालाच ओळखत नाहीये. येशू ख्रिस्ताला फक्त नाव माहितीये, येशू ख्रिस्त आहे बस. येशू ख्रिस्ताचं काय म्हणत आहे, काय सांगत आहे, काही घेणं देणं नाही. बस आपलं सांसारिक जीवन. आणि मग तिथं गेले. आणि म्हणून तर आपण पहिलंच वचन वाचलं ना, ते जाऊ इच्छितात, अरुंद मार्गावर जायला पाहतील, पण ते जाऊ शकणार नाही. का जाऊ शकणार नाही? कारण की सांसारिक जीवन त्यांचं, सांसारिक स्वभाव त्यांना अरुंद मार्गावर नेणार नाही आणि ते जाऊ शकणार नाही. आणि मग शेवट कुठं? शेवट काय? त्या नरकामध्ये. प्रेज द लॉर्ड. अरुंद मार्गाने थोडेच प्रवेश करू शकतील. अरुंद मार्गाने थोडेच प्रवेश करू शकतील. अरुंद मार्गाने थोडेच प्रवेश करू शकतील. क्वचितच म्हणजे थोडके. ठीक आहे. काय तुम्ही पापाच्या जीवनात लिप्त आहात काय? काय तुम्ही पापाच्या जीवनात लिप्त म्हणजे गुरफडलेले, लिप्त आहात काय? काय तुम्ही पापाच्या जीवनात म्हणजे तुमच्यामध्ये पाप लिप्त आहात का? प्रेज लॉर्ड. लिप्त आहात काय? काय तुमचं पहिलं पापच, पहिल्या पापाचं जीवन सुटू शकत नाही काय? पहिल्या पापाचं जीवन सुटू शकत नाही काय? घडोघडी तुमच्याकडून पाप होतय काय? घडोघडी तुमच्याकडून पाप होतय काय? न्यायाची भीती तुम्हाला सतवत आहे काय? न्यायाची भीती तुम्हाला सतवत आहे का? म्हणजे न्यायाच्या दिवशी माझं काय होईल हे तुम्हाला सतवतय का? तोडतय का? म्हणजे याची तुम्हाला काळजी आहे का की न्यायाच्या दिवशी माझं काय होणार, हेच सतवतय का? तर मग हा प्रचार तुमच्यासाठी. काय लिहिलंय आपण पाहूया. आपण पाहतो की तारणाच्या नंतर, ज्या दिवशी आमचं तारण झालं, ज्या दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आमचा तारणारा म्हणून, ज्या दिवशी आम्ही त्याला घेतलं आमच्या हृदयामध्ये, त्याच दिवसापासून, ज्या दिवशी आमचं तारण झालं ना, त्याच दिवसापासून आम्हाला काय करावं लागन? 180% आम्हाला काय करावं लागन?
टर्न घ्यावा लागेल. टर्न टर्न म्हणजे आम्हाला पूर्णपणे 180% फिरावा लागणार आहे. जसं आम्ही जगाकडे तोंड करून चाललो होतो ना, जगिक सगळं आमच्यामध्ये ते पाप श्राप दुनियादारीचं जीवन जे आम्ही जगत होतो ना, त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेस तारणाकडे वळतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारतो, त्यावेळेस आम्हाला 180% आम्हाला काय करावं लागेल? टर्न घ्यावा लागेल. टर्न म्हणजे आम्हाला फिरावं लागेल. जे आम्ही आमचं मुख आमचं तोंड जे सांसारिक होतं ना, ते मुख पूर्णपणे आम्हाला परमेश्वराकडे करावं लागेल. आम्हाला आमच्या परमेश्वराकडे करावं लागेल, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे करावं लागणार. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला आमचं मुख पूर्णपणे करावं लागणार. काय तुम्ही तयार आहात का? काय तुम्ही तयार आहात का? या आपण वचन वाचूया. करंथीकरास दुसरे पत्र 5 अध्याय 10 वचन. करंथीकरास दुसरे पत्र 5 अध्याय 10 वचन. काय सांगते वचन आपण पाहूया. कारण आपण सर्वस्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचेच आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण सर्वस्व ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर प्रकट केले जायचेच आहे. प्रकट केले जायचेच आहे. यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे मग ते बरे असो किंवा वाईट असो, जे मग ते बरे असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. प्रेज द लॉर्ड. म्हणून अरुंद दरवाजातून अरुंद मार्गातून पुष्कळ जायला पाहतील, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ते जाऊ शकणार नाही. ते जाऊ शकणार नाही. प्रियांनो, का जाऊ शकणार नाही? कारण की सांसारिक जीवन ह्या जगाची राहाटी ही आम्हाला सोडत नाही. कारण याची आम्हाला लत लागलेली आहे. लत लागलेली आहे. याची आम्हाला काय लागलेली आहे? लत. सवय सुटत नाही. ती सवय सुटत नाही. आम्ही ख्रिस्ताला सोडतो पण सवय सोडत नाही. त्या ख्रिस्ताला सोडतो ज्या ख्रिस्ताने आम्हाला जीवन दिलं. त्या ख्रिस्ताला सोडतो ज्या ख्रिस्ताने आम्हाला त्या क्रूस खांबावर आमच्यासाठी ते रक्त वाहिलं. त्या येशू ख्रिस्ताला सोडून देतो. एक थेंब त्याने माझ्या पापासाठी वाहिला हे आम्ही विसरून जातो. त्या येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी या जगामध्ये आला हे विसरून जातो. हे विसरून जातो आम्ही. आणि सांसारिक जीवन एवढं आवडतं की आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला विसरून जातो. पुढे वचन आहेत, वाचीन मी. वचन आहे, वाचणार आहे. विसरून जातो त्या ख्रिस्ताला. मग प्रियानो, जर आम्ही त्या ख्रिस्ताला विसरलो ज्या ख्रिस्ताने माझ्या पापासाठी जीव दिला, त्या ख्रिस्ताने माझ्यासाठी जीवन दिलं, रक्त वाहिलं, त्या ख्रिस्ताला आम्ही विसरून आम्ही काय म्हणतात ना, एक थोड्याशा सुखासाठी अनंत काळामध्ये आम्ही काय नरक भोगायला तयार आहेत का? आणि मग हे सगळं करून सांसारिक जीवन जगायचं आणि शेवटला कुठं जायचं? नरकामध्ये. कुठे जायचं? नरकामध्ये जायचं. का? कारण की हे सवयी, हे जगातले सवयी आणि स्वभाव सुटत नाही. येशू ख्रिस्ताला सोडतो आम्ही पण जगाला सोडत नाही. आणि मग आम्ही काय केलेलं आहे ना, घाट्याचा सौदा केलेला आहे. कोणचा सौदा केलाय? घाटेचा सौदा. घाटेचा सौदा है ना. प्रेज द लॉर्ड.
मिनिट. प्रेज लॉर्ड. काय केलेलं आहे आम्ही? केलंय ना घाटेचा सौदा. म्हणजे आम्हाला जे जीवन ख्रिस्ताने दिलं, आम्ही आतापर्यंत जे जगत आहोत त्याच्या दयेने ना, त्याने जे श्वास दिला आम्हाला, त्याने जे आतापर्यंत जगवलं, हे सगळं काही म्हणजे हवा जर त्यांनी बंद केली तर काय होईल हो आमचं? पाणी जर त्यांनी नाहीच दिलं, पाऊस जर त्यांनी नाहीच म्हणजे येऊ दिला, बंद केलं तर काय होईल? हवा बंद केली तर काय होईल? म्हणजे त्या ख्रिस्ताने, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जीवन दिलं, आमच्यासाठी जीव दिला, आमच्यासाठी त्यांनी त्याचा प्राण दिला. तरी पण आम्ही पापात आहोत, तरी पण आम्ही ते जीवन जगत आहोत, ते ख्रिस्ताला आवडत नाही असं जीवन आम्ही जगत आहोत. आणि तरी पण प्रभू येशू ख्रिस्त हवा देतो, पाणी देतो, तो आम्हाला जगवतो, आम्हाला जिवंत ठेवतो, तरी आम्ही त्याला ओळखत नाही, तरी आम्ही त्याच्याकडे येऊ शकत नाही. का? कारण की आमचा स्वभाव संसारिक आहे. का? कारण की आम्ही या जगामध्ये गुरफडून गेलेलो आहोत. या जगामध्ये आम्ही या जगाला सोडू शकत नाही, इतकं आम्ही काय झालेले, लिप्त, इतकं आम्ही लिप्त झालेले या जगामध्ये. या जगामध्ये आम्ही एवढे लिप्त झालेले का आम्हाला ख्रिस्त दिसत नाही. आमच्यासाठी त्याने प्राण दिला ते आम्हाला कळत नाही कळत आम्हाला. संसार आणि संसारिक गोष्टी, संसारिक जीवन एवढंच आम्हाला दिसतंय. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पुष्कळ जायला पाहतील अरुंद मार्गाने, पण जाऊ शकणार नाही प्रियानो. म्हणून असा ख्रिस्त म्हणतो. मग हे वचन सत्य आहे का? सत्यच आहे, हे वचन सत्य आहे. कारण की पुष्कळ आहेत असे लोक जे रुंद मार्गाकडे पळतील. पुष्कळ आहेत, है ना, निवडलेले थोडके आहेत. मग तुम्हाला काय करायचंय? त्या पुष्कळांमध्ये जायचंय किंवा निवडल्यांमध्ये यायचंय? अरुंद मार्गाकडे यायचंय का? कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्यांनी आज्ञा केली अरुंद मार्गानेच आत जा. त्यांनी म्हटलंय ना, अरुंद मार्गाने आतमध्ये जा. कारण की रुंद मार्गाकडे जाणारे पुष्कळ आहेत असं त्याचं वचन सांगतं. काय आम्ही आज आमचं जीवन काय ते अरुंद रस्त्याकडं, अरुंद मार्गाकडं घेण्यासाठी तयार आहोत का? पुढे आपण वाचूया. तर आपण पाहतो दोन तऱ्हेचे फाटक आहेत. काय आहे? फाटक. दोन तऱ्हेचे फाटक. दोन तऱ्हेचे फाटक म्हणजे गेट. गेट, ज्या गेट मधून आपल्याला जायचंय आत, है ना, हे दोन तऱ्हेचे आहे. आता दोन तऱ्हेचे फाटक म्हणजे काय आहे? आपण पाहतो दोन तऱ्हेचे मार्ग. वचन वाचूया आपण. मत्तयाचा 7 अध्याय 13 आणि 14 वचन. मत्तय याचा 7 अध्याय 13 आणि 14 वचन. काय आहे वचन आपण पाहूया. पुन्हा एकदा या ठिकाणी काय सांगत आहे? अरुंद दरवाजाने आत जा. काय म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त? अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवू का मी? अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे. मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. मी आताच तुम्हाला सांगितलं, रुंद दरवाजातून आत जाणारे पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. मग तुम्हाला निवडायचंय, तुम्ही त्या पुष्कळांमध्ये जायचंय किंवा अरुंद रस्त्यात यायचंय, अरुंद मार्गात यायचंय. पुष्कळ आहेत, त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. आपण 14 वचन वाचूया. कारण
जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे. मार्ग कसा आहे? अडचणीचा आहे. या जगामध्ये राहायचंय तर अडचणी येणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालायचंय तर अडचणी येणार, दुःख येणार, त्रास होणार आहे. पण फक्त या शरीराला त्रास होणार आहे, शरीराला. पण आत्मा तर वाचल्या जाईल ना. त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव लिहिल्या जाईल. त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव लिहिल्या जाईल प्रियांनो. हे आम्ही विसरतोय, हे आम्ही सोडून देतोय. जग आम्हाला इतकं चकाचौंध वाटतं की जग सोडायलाच आवडत नाहीये. आपण वचन पूर्ण करूया. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. अरुंद दरवाजातून जाणारे ते थोडके आहेत. काय? पुन्हा एकदा मी शेवटची वळ वाचते, ऐका. व मार्ग कसा आहे? रुंद दरवाजाचा. अरुंद दरवाजा व मार्ग अडचणीचा आहे, है ना. मार्ग कसा आहे अरुंद दरवाजाचा? अडचणीचा आहे आणि ज्यांना तो सापडतो. कोणचा मार्ग? अडचणीचा, अरुंद दरवाजा. ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. ते थोडके आहेत. ते थोडके आहेत. मग अरुंद गेट आणि वाईट गेट, वाईट हार्ट म्हणजे हार्ड वेट म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम हार्ड मार्ग है ना. ब्रो मार्ग म्हणजे कठीण मार्ग. मग ही चॉईस तुमची आहे. ही चॉईस काय आहे? तुमची आहे. कशामध्ये? अरुंद गेट मध्ये यायचंय की रुंद गेट मध्ये यायचंय? ही चॉईस तुमची आहे. ही निवड तुमची आहे, तुमची आहे. निवड करण्याचं काम तुमचं आहे. निवड करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही जिवंत आहात. तुम्ही जिवंत आहेत तोवर ही निवड करता येते. म्हणजे तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच ही निवड तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे निवड करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही जिवंत आहात तोवर ही निवड करता की तुम्हाला कुठे जायचंय. तुम्हाला कुठे जायचंय म्हणजे रुंद मार्गावर जायचंय की अरुंद मार्गावर जायचंय. ही निवड तुमच्या हातात आहे. ही निवड, कारण की प्रभू येशू ख्रिस्त जबरदस्तीचा प्रभू येशू ख्रिस्त नाहीये. तो जबरदस्ती कोणालाच करत नाहीये. आपल्या सोइच्छाने या. सोइच्छा ज्यांना आहे, प्रत्येकाला सोइच्छा दिलेली आहे. आमच्या सोइच्छाने, कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अरुंद दरवाजानेच आत जा. का बरं तो म्हणत आहे अरुंद दरवाजानेच आत जा? कारण की परमेश्वराला माहिती आहे ना, रुंद दरवाजा कुठे जातो? नाशाकडे जातो. नाशाकडे जातो. आणि जो अरुंद दरवाजा आहे ना, ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. ते थोडके आहेत. म्हणून प्रियांनो, आम्हाला बघायचंय त्या थोडक्यामध्ये आम्ही मोडतो की आम्ही त्या पुष्कळांमध्ये मोडतो. हे आज आम्हाला निवडायचंय. आज आमच्याकडे तो वेळ आहे. आज आमच्याकडे टाइम आहे. माहिती नाही उद्या काय होणार आहे. माहिती नाही आज रात्रीतून आम्हाला काय होणार आहे. माहिती नाही उद्याचा दिवस आमच्या जीवनामध्ये उजळणार आहे की नाही उजळणार. माहिती नाही. मग आमच्याकडे आमचा निवड, आज आम्हाला निवड करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जीवनाकडे पोहोचवतो. जीवनाकडे पोहोचवतो, नाशाकडे पोहोचवतो. जीवनाकडे पोहोचवतो, नाशाकडे पोहोचवतो. काय पोहोचवतो? मार्ग, गेट.
आपण तेच वचन वाचूया. मत्तयाचा 7 अध्याय आणि 13 वचन काय सांगते? जीवनाकडे पोहोचवतो ही चांगली निवड आहे. जीवनाकडे पोहोचवतो ही चांगली निवड आहे. म्हणजे जर तुम्ही निवडलंय जीवनाकडे जाण्याचा मार्ग तर ही चांगली आहे, ही निवड चांगली आहे. प्रेज लॉर्ड. नाशाकडे पोहोचवतो ही निवड चुकीची आहे. ही निवड चुकीची आहे जे नाशाकडे पोहोचवतो. है ना, 2 रस्ते आहेत ना, 2 मार्ग आहेत की नाही? 2 मार्ग आहेत. मग एक मार्ग आहे जो जीवनाकडे पोहोचवतो. जीवनाकडे पोहोचवतो हा एक चांगला निवड आहे, चांगली निवड. पण जे नाशाकडे पोहोचवते ही चुकीची निवड आहे. मग आम्ही काय निवडतोय? आमच्याकडे काय घेतलं पाहिजे? आम्ही निवड आमची कशी आहे? आणि जर आम्ही नाशाकडे जाण्याची जर निवड करतोय तर आमची निवड किती खराब आहे, घाण आहे, घाणेरडी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा निवडला, अशा निवडीला जो नाशाकडे पोहोचवणार आहे अशी जर निवड आमची आहे तर प्रभू येशू ख्रिस्त घृणा करतो अशांची. काय करतो? घृणा करतो. फाटकाची निवड तुम्ही पृथ्वीवर करता. फाटकाची निवड तुम्ही पृथ्वीवर करता जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. फाटकाची निवड, फाटक म्हणजे आत जाण्याचं फाटक, आतमध्ये जाणारं फाटक. फाटकाची निवड तुम्ही पृथ्वीवर करता म्हणजे फाटकाची निवड आम्ही कसं पृथ्वीवर करतो? कारण की आमचं जीवन जसं आम्ही जगतो ना ती आमची निवड होती. आमचं जीवन जर आम्ही चांगल्या रीतीने जगलो तर आमचा फाटक कुठे आहे? अरुंद मार्ग, जो परमेश्वराकडे जातो, जो स्वर्गाकडे जातो, ती आमची निवड होती. पण जर आम्ही पसरट मार्ग निवडला तर ती नाशाकडे जाण्याची. ठीक आहे. मग फाटकाची निवड आम्ही कुठं करतो? पृथ्वीवर असतानाच. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही ही निवड करू शकतो. मेल्याच्या नंतर निवड करू शकत नाही. मेल्याच्या नंतर निवड करू शकत नाही आम्ही. मग काय? फाटकाची निवड तुम्ही पृथ्वीवर करता जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. मार्गाची निवड तुमचं फाटक प्रमाण देईल. मार्गाची निवड तुमचं फाटक प्रमाण देईल मेल्याच्या नंतर. काय मी तुम्हाला नसेल समजलं तर पुन्हा एकदा सांगू का? तुम्ही जिवंत आहात. मार्गाची निवड तुमचं फाटक प्रमाण देईल. म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय? मेल्याच्या नंतर. कारण की आम्ही या पृथ्वीवर राहून जे जीवन जगलं तेच आमचं फाटक त्या ठिकाणी आम्हाला खुलणार आहे. ज्या फाटकामध्ये आम्हाला जायचंय ते आम्ही इथून आम्हाला त्या ठिकाणी जेव्हा जाऊ मेल्याच्या नंतर त्यावेळेस आम्हाला ते फाटक काय करणार आहे? प्रमाण देणार आहे. प्रमाण देईल. काय करेन? मेल्याच्या नंतर. मृत्यूनंतर तुमचं टर्न घेणे पसरट मार्ग. मृत्यूनंतर तुमचं टर्न म्हणजे तुम्हाला फिरणं, पूर्णपणे परमेश्वराकडे टर्न घेणं, फिरणं. तेच सांगते मत्तय 7:13, जो विनाशाकडे जातो. है ना, विनाशाकडेच जातो मेल्याच्या नंतर. विनाशाकडे जातो मेल्याच्या नंतर. अरुंद मार्ग आपण वचन वाचले मत्तय 7:14. अरुंद मार्ग जो जीवनाकडे पोचवतो. अरुंद मार्ग जो जीवनाकडे पोचवतो मेल्याच्या नंतर. अरुंद मार्ग जो जीवनाकडे पोचवतो मेल्याच्या नंतर. प्रेज लॉर्ड. लक्षात येतंय का? काय अद्भुत आहे त्या गोष्टी. काय या गोष्टी कधी मी तर नव्हत्या ऐकल्या. 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस मसीह मंथन बैठककडे आम्ही जुडलो नव्हतो ना
तोपर्यंत अशा गोष्टी आम्हाला नव्हत्या माहिती. आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी कधीच कोणी सांगितलं नाही. प्रियांनो, जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल तर प्रेज लॉर्ड, पण जर नाही सांगितल्या तर आज ऐका. जर अशा गोष्टी तुम्हाला नाही कोणी सांगितल्या तर आज ऐका, कारण की अरुंद रस्त्यानेच आम्हाला आत जायचंय. मार्ग अरुंद मार्गच आम्हाला निवडायचा आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनात जीव आहे तोपर्यंतच. अन्यथा मेल्याच्या नंतर आमचा गेट प्रमाण देईल की आम्हाला कुठं जायचंय. आमचा गेट काय करेन, तो आम्हाला निवडून देईल की तू या मार्गाला चाललाय ना. आता जोपर्यंत पृथ्वीवर जगला ना, तर तुला आता हे मार्ग, हे गेट नाही, तुला हे गेट. कोणचं गेट? जे नरकाकडे, नाशाकडे जाण्याचं गेट. हे आमचा तो प्रमाण देणार. कोण? गेट. गेट प्रमाण देईन आम्ही कसं जीवन जगलो या पृथ्वीवर, आणि मग गेट आम्हाला त्या ठिकाणी ते उघडणार आहे मेल्याच्या नंतर. हे लक्षात घ्या. म्हणजे तो जसा बोगदा आहे ना, बोगदा वेळ मृत्यू नंतर सुरू होते. बोगदा म्हणजे जसा खाली गाडल्या गेलो पृथ्वीमध्ये, जे गाडल्या जातो आम्ही आमचं शरीर, त्याच्यानंतर जो आत्मा निघणार आहे, जो बोगद्यासारखं जे वरती जातो, जो आत्मा वरती जाणार आहे, ते काय होणार आहे? ते बोगदा आहे ना, मृत्यूच्या नंतर सुरू होते. मृत्यूच्या नंतर सुरू होतो. मृत्यूच्या आत्म्याला धर्म नाही. म्हणजे मृत्यू पावला जो कोणी असो, कोणी असो, तो फक्त ख्रिस्तीच नाही, जगातला प्रत्येक मनुष्य ज्याने जन्म घेतलाय, तो ज्याने जन्माला आला, तो. मृत्यूच्या नंतर आत्म्याला धर्म नाही. कोणताच आत्म्याला धर्म नाहीये. मृत्यूच्या नंतर, मेल्याच्या नंतर आत्म्याचा कोणताच धर्म नसतो. आत्म्याचा कोणताच धर्म नसतो. मग रुंद फाटकाने या, कारण आत्मा निघून जाईल. कारण आत्मा काय होईल? निघून जाईल. एक वचन वाचूया आपण. वचन असं आहे, उपदेशकाचं पुस्तक 12 अध्याय 7 वचन. काय सांगते आपण पाहूया. मग धूळ पूर्वीसारखी. मग धूळ. प्रियांनो, तुम्हाला एक सांगू इच्छिते मी. धूळ म्हणजे काय? माती म्हणजे काय? कारण की ती माती, ती धूळ जी आज आम्ही पायाखाली चालते ना, ती धूळ पायाच्या खाली आहे ना, त्या धुळीने आम्ही बनलेलो आहोत. त्या मातीने आम्ही बनलेलो आहोत. ती मातीने आम्ही बनलेलो आहोत. काय वचन सांगतंय? उपदेशकाचं पुस्तक 12 अध्याय 7 वचन. मग धूळ पूर्वीसारखी भूमीस पुन्हा मिळेल. मग धूळ पूर्वीसारखी भूमीस पुन्हा मिळेल, आणि ज्या देवाने आत्मा दिला त्याच्याकडे तो परत जाईल. त्याच्याकडे तो आत्मा परत जाईल. म्हणून सांगते प्रियांनो, मेल्याच्या नंतर आत्म्याला धर्म नाही. कोणचा धर्म काय? आज मनुष्य ह्याच्यासाठी लढत आहेत. ह्याच्यासाठी आम्ही आज काय म्हणतात ना, आम्ही ते. मेल्याच्या नंतर असं होणार नाही. मेल्याच्या नंतर धर्म नाही. तो एकाच कडे जाणार, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडेच जाणार. कारण की प्रभू येशू ख्रिस्तानेच आमच्यासाठी प्राण दिला. प्रभू येशू ख्रिस्तानेच आम्हाला ते मातीमधून बनवलं, घडलं. हे विसरून जातोय आम्ही. विसरून जातोय. जन्म घेतल्याबरोबर तुमच्या आत्म्याला लागू होतं. जन्म घेतल्याबरोबर तुमच्या आत्म्याला लागू होतं. मत्तई 7:13 आणि 14. जन्म घेतल्यानंतर तुमच्या आत्म्याला हे लागू होतं. हे वचन कोणचं वचन? मत्तई 7:13 आणि 14. 13 आणि 14. तुमचा आत्मा रुंद गेट
आणि ब्रॉड मार्ग पाहण्यासाठी नाही बनवला. तुमचा आत्मा रुंद गेट किंवा ब्रॉड मार्ग पाहण्यासाठी बनवला नाही. तुमचं शरीर रुंद गेट आणि हार्डवे म्हणजे सक्तीचा मार्ग यासाठी बनवला नाही बनवला. परमेश्वराला आवडत नाही याच्यासाठी तुम्हाला बनवलं नाही, घडवलं नाही. त्याने चांगल्याच कामासाठी घडवलं है ना, चांगल्या कामासाठी घडवलं. पण हे सगळं कुठून आलं हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण तुम्हाला काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि हे सगळे जेवढे माझे पार्ट होतील, हे 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 पार्ट जेवढे होतील तेवढे व्यवस्थितपणे बघा, ऐका आणि समजून घ्या आणि लोकांना पण शिकवा. कारण की अद्भुत ही टीचिंग, अद्भुत अशी टीचिंग कोणीच दिली नव्हती, कोणीच नव्हती. माझं एवढं आयुष्य झालं, आयुष्यामध्ये कधीच अशी टीचिंग नव्हती पाहिली. ज्यावेळेस मी लिहित होते ना, ज्यावेळेस मी अभ्यास करत होते ना, माझं मन आहे ना असं काय काल होत होती. तुम्हाला काय सांगू असं हे. आणि आतापर्यंत हे कोणीच असं शिकवलं नव्हतं प्रियांनो. म्हणून या परमेश्वराकडं, अरुंद मार्गाकडे या. रुंद मार्गाला सोडून द्या, कारण की तुमचा आत्मा त्या रुंद मार्गासाठी बनवला नाही, रुंद मार्गासाठी बनवला नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत ना, तोपर्यंतच आम्हाला परमेश्वराकडे यायचंय, तोपर्यंतच आम्हाला अरुंद रस्त्यावर चालायचंय, तोपर्यंतच अरुंद मार्गाची निवड करायची. आम्हाला अरुंद मार्गाचीच निवड करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त पण म्हणतो, अरुंद रस्त्याने अरुंद मार्गानेच आत जा, असा परमेश्वर सुद्धा म्हणतो. मग आम्हाला ऐकायला नको का? जर आज ऐकलो तर आम्ही फायद्याच्या मध्ये राहू ना, फायद्यामध्ये राहू. जर आम्ही नाही ऐकलं तर घाटेचा सौदा आहे ना, घाटेचा सौदा करू. एवढं सगळं चांगलं जीवन जगलं, लोकांनी चांगलं चांगलं म्हटलं मला, पण शेवटला कुठे जाणार? नाशाकडे, नरकामध्ये, त्या अग्नीमध्ये, कधी न विझणारी अग्नी, त्याच्यामध्ये सामना करावा लागणार आहे आणि परमेश्वरासमोर उभं राहावं लागणार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आत्ताच आमच्याकडे वेळ आहे. कोणचा मार्ग निवडायचा आहे हे आमच्याकडे. आत्म्याला जबरदस्ती नका घेऊन जाऊ रुंद मार्गाकडे. तुमच्या आत्म्याला जबरदस्ती नका घेऊन जाऊ त्या रुंद मार्गाकडे. कारण की परमेश्वराने ह्या रुंद मार्गासाठी तुम्हाला बनवलं नाही, तुम्हाला बनवलं नाही. ह्या रुंद मार्गासाठी तुम्हाला बनवलं परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या चांगल्या इच्छासाठी तुम्हाला घडलं. प्रियांनो, तुमच्यामध्ये जो आत्मा दिला ते चांगल्यासाठी दिला. नका जाऊ, कारण की परमेश्वराचा आत्माच जो आमच्या आतमध्ये राहतो, त्या आत्म्याला आम्ही काय करतो? मारून टाकतो, त्या आत्म्याला खिन्न करून टाकतो. कसा खिन्न होतो आत्मा? कारण की आमचं जीवन, जे सांसारिक जीवन आम्ही जो जगतो, त्या परमेश्वराने जो आत्मा घातलाय त्याला हे आवडत नाही, त्याला हे आवडत नाही. त्या परमेश्वराच्या आत्म्याला हे आवडत नाही. त्या परमेश्वराचा आत्मा, त्याला ती उत्सुकता असते की मला कधी ते वचन देशील खायला. पण अफसोस आम्ही ते वचन कधीच देत नाही त्या आत्म्याला. म्हणून आमच्यामध्ये तो आत्मा व्याकुळ, काय म्हणतात ना, खिन्न, दुःखी. आत्मा तो दुःखी होतोच आमच्या मधला, पण परमेश्वर सुद्धा दुःखी होतो. मग आमची एवढी लायकी आहे का त्या परमेश्वराला दुःखी करायचं? आमची एवढी, काय म्हणतात, आम्ही या लायकीचे आहोत का? परमेश्वराला दुःखी करू शकतो का आम्ही? आमची लायकी नाहीये, आम्ही नाही करू शकत त्याला दुःखी, पण आम्ही करतो. आज जगामध्ये काय चालू आहे, काय चालतंय जगामध्ये, काय त्या रुंद मार्गाकडेच लोक आहेत. आज दिसतंय जग, काय चालू आहे जगामध्ये. दुःख होतं, खूप दुःख होतं. काय करणार? परमेश्वराची इच्छा.
आत्म्याला जबरदस्ती नका घेऊन जाऊ रुंद मार्गाकडे. अरुंद मार्गात येशू भेटेल. अरुंद मार्गात येशू भेटेल. रुंद मार्गात शैतान भेटेन. अरुंद मार्गात येशू भेटेन. रुंद मार्गात शैतान भेटेल. येशूकडे जे आहे ते येशू देईन. येशूकडे जे आहे ते येशू देईन. आणि शैतानाकडे जे आहे तो शैतान देईन. शैतानाकडे जे आहे, शैतानाकडे काय आहे? सगळं जग आहे. जगातल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी आहेत. तो शैतान तेच देणार, कारण की तेच त्याच्याकडे वाईट मार्ग, लस्ट, वाईट विचार, काय म्हणतात ना, वासना, वाईट सगळं. शैतानाकडे चांगलं काहीच भेटणार नाही प्रियांनो. शैतानाकडं काहीच चांगलं भेटणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जे आहे ते चांगलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो जीवन देऊ इच्छितो, ते चांगलं आहे. ही निवड करा. प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करा. संकोचित मार्ग, जो अरुंद रस्ता, त्याची निवड करा. कारण की प्रभू येशू ख्रिस्त अरुंद रस्त्यावरच भेटणार आणि रुंद रस्त्यावर शैतान भेटणार. जे येशूकडे आहे ते येशू देईन आणि शैतानाकडे जे आहे ते शैतान देईन. रुंद गेट, अरुंद गेट, रुंद गेट आणि अरुंद गेट. मी आत्मा आहे आणि मी शरीरामध्ये जगत आहे. मी आत्मा आहे आणि शरीरामध्ये जगत आहे. आपण वचन पाहूया. वचन वाचू आपण. करंथीकरास दुसरे पत्र 5 अध्याय 6 वचन काय सांगते आपण पाहूया. म्हणून तुम्ही सर्वदा धैर्य धरतो. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो व जाणतो की शरीरात वस्ती करीत असता आम्ही प्रभूपासून दूर आहोत. शरीरामध्ये, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो व जाणतो की शरीरात वस्ती करीत असता आम्ही प्रभूपासून दूर आहोत. प्रभूपासून दूर आहोत. कसं? शरीरामध्ये आहोत तेव्हा. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 6 वचन काय सांगते पाहू. जे देहापासून जन्मले ते देह आहेत. म्हणजे जे शरीरापासून जन्मले ते शरीर आहेत. ठीक आहे. जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. आणखीन एक वचन वाचू आपण. योहान शुभवर्तमानच 3 अध्याय पण वचन 8 वाचू आपण. 8 वाचन, कारण कॉन्टेक्स्ट मध्ये वाचणं गरजेचं आहे, संदर्भामध्ये वाचणं गरजेचं आहे. तर आपण 8 वचन काय सांगते आपण पाहतो. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तू ऐकतोस. आणि त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कुठून येतो व कुठे जातो हे तुला ठाऊक नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. प्रेज लॉर्ड. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. कसा? पुन्हा एकदा मी वाचून दाखवू का, जर तुम्ही ऐकलं नसेल? परत वाचते. 3 अध्याय 8 वचन योहानाचं. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कुठून येतो व कुठे जातो हे तुला ठाऊक नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. तो तसाच आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. जखरिया याचा 12 अध्याय 1 वचन. जखरियाचं पुस्तक याचा 12 अध्याय 1 वचन. इस्रायलाविषयी यहोवाच्या वचनाचा प्रवाद. इस्रायलाविषयी
यहोवाच्या वचनाचा प्रवाद. यहोवा जो आकाशे विस्तारितो व पृथ्वीचा पाया घालतो आणि मनुष्याचा आत्मा त्याच्या ठाई निर्माण करतो. मनुष्याचा आत्मा त्याच्या ठाई निर्माण करतो. निर्माण म्हणजे बनवतो. तो परमेश्वर आमचा आहे. तो परमेश्वर आमचा आहे. हो, त्या परमेश्वराला ओळखा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखा. त्याने काय करतो? तो आमच्या मधला जो आत्मा आहे ना, तो बनवायची ताकद त्याच्याकडे. तो बनवण्याची ताकद त्याच्याकडे. पायदा वचन मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. जकर्याचं पुस्तक 12:1 काय सांगत आहे? पुन्हा एकदा ऐका. इस्रायलाविषयी यहोवाच्या वचनाचा प्रवाद. यहोवा जो आकाशे विस्तारतो, आकाशे आभाळ, ठीक आहे. यहोवा जो आकाशे विस्तारतो व पृथ्वीचा पाया घालतो आणि मनुष्याचा आत्मा त्याच्या ठाई निर्माण करतो. मनुष्याचा आत्मा त्याच्या ठाई निर्माण करतो म्हणजे तो आत्मा बनवणारा परमेश्वर आहे. आमच्यामध्ये जो आत्मा घालतो ना, तो आत्मा बनवणारा परमेश्वर आहे. हो, त्याला आम्ही कसं विसरू शकतो? त्या परमेश्वराला आम्ही कसं विसरू शकतो? तो आत्मा तो निर्माण करतो. तो म्हणतो काय म्हणतो? तो म्हणतो. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण. योबाचा 32:8 काय म्हणते आपण पाहूया. योबाचं पुस्तक 32:8. एक मिनिट. थोडस असं करा. तुम्ही वरचा पंखा लावा. कर थोडस असं कर. असं हे कर. असं प्रेज लॉर्ड. काय आपण पाहूया वचन. 32 योबाचं पुस्तक 32:8. तरी मनुष्याच्या ठाई आत्मा आहे. आणि सर्व सामर्थ्याचा श्वास त्यांना बुद्धी देतो. सर्व सामर्थ्याचा श्वास त्यांना काय करतो? बुद्धी देतो. बुद्धी कोण देतो? तो परमेश्वर ज्याने आत्मा दिलाय ना, तो काय करतो? बुद्धी देतो. बुद्धी, आमचं ज्ञान, आम्हाला जे ज्ञान आज आहे ना, ते त्या परमेश्वराने दिलेलं आहे. सर्व सामर्थ्याचा श्वास त्यांना काय करतो? बुद्धी देतो. आणखीन एक वचन वाचू आपण. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 2 वचन. आत्म्याचा खुराक आपण पाहतो. काय वचन आपण पाहू? आत्म्याचा खुराक. आता आत्म्याचा खुराक आम्ही कसा देतो? आम्ही आत्म्याला काय खुराक देतो? म्हणजे जसं आम्ही पोटाला 3-4 टाइम खातो ना जेवण, जसं आम्हाला भूक लागल्याच्या नंतर आम्ही काय करतो? आमच्या जेवणाकडे पळ घेतो, धाव घेतो. काय करतो आम्ही? आम्हाला 3-4 वेळा जेवायला लागतं. आणि ते जेवण कशासाठी असतं? शरीरासाठी. ते जेवण का? कारण की आम्हाला जगायचंय, आम्हाला जिवंत राहायचंय. म्हणून आम्ही काय करतो? 3-4 बारा आम्ही त्या शरीराची भूक आम्ही काय करतो? मिटवतो. शरीराची भूक म्हणजे काय? जेवण. ठीक आहे. आता मी पुन्हा सांगणार आहे नंतर. पण आत्म्याची खुराक, जसं आम्ही आमची खुराक जी शरीराची खुराक आहे जेवण, 3-4 वेळेस आम्ही ते जेवण करतो. ठीक आहे. नाही जेवलं तर गळून जाणार है ना, भरपूर वीक होणार, अशक्त होणार है ना. म्हणून आम्ही काय करतो? ती खुराक जेवण हे आम्ही भरपूर शरीराला चारतो. पण आत्म्याला काय देतो आम्ही? मी तुम्हाला आताच सांगितलं. आत्म्याची इच्छा आहे की परमेश्वराचं वचन चारा, कारण की ते वचनच आम्हाला काय करतं? प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. आत्म्याची खुराक. मग मी तुम्हाला काय सांगत होते, आत्म्याला आम्ही काय चारतो. ठीक आहे, शरीराला आम्ही 2-3 टाइम आम्ही जेवण चारतो. शरीरासाठी जगण्यासाठी आम्ही 2-3 वेळा जेवण जेवतो, पण त्या आत्म्याला आम्ही काय देतो. म्हणून मी माझं मगाशी काय सांगितलं मी, की आम्ही आत्म्याला काय केलेले, दुःखी केलेले, खिन्न केलेले. म्हणजे आत्म्याची इच्छा आहे आम्हाला परमेश्वराचं अन्न पाहिजे. परमेश्वराचं वचन त्याचं अन्न आहे. परमेश्वराचं वचन हे आत्म्याचं अन्न आहे, आत्म्याची खुराक. जसं आम्ही आमच्या शरीराला जेवण देतो खुराक, तसं आत्म्याची खुराक काय, तर ते परमेश्वराचं वचन आहे. मग ते परमेश्वराचं जे वचन आहे ते जर आम्ही देतच नाहीये, तर काय केलंय आम्ही, आत्म्याला मारून टाकलंय. मी आताच तुम्हाला सांगितलं, आत्म्याला काय केलं आम्ही, खिन्न केलं. आत्म्याला काय काय केलं आम्ही, सुकवून टाकलं, सुकवलं आम्ही, सुकवलं आत्म्याला. मग आत्म्याची खुराक काय, आपण वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय आणि 2 वचन. तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकासारखे वचन रूपी निर्या दुधाची इच्छा धरा. निर्या दुधाची इच्छा म्हणजे आम्ही कोणची इच्छा धरली पाहिजे, निर्या दुधाची म्हणजे एक चांगलं वचन. म्हणजे निर्या दुधाची इच्छा म्हणजे आम्हाला वचन पाहिजे, वचन, परमेश्वराचं वचन है ना. वचन, निर्या दुधाची इच्छा धरा म्हणजे आम्हाला ते वचन, आमच्या आत्म्याला वचनाचा खुराक पाहिजे. आत्म्याची खुराक काय, वचन. आम्हाला जी खुराक पाहिजे हे वचन पाहिजे. जर आम्ही वचन वाचतोय, जर आम्ही वचन खातोय, तर आम्ही आत्म्याला खुराक चारतो. फक्त आम्ही शरीराला वाढवलंय, शरीरामध्ये जगतोय, शरीरासाठी खातोय, शरीरासाठी जगतोय आणि शरीरालाच वाढवलंय आणि आत्म्याला मारून टाकलंय. तर काय, त्या परमेश्वराने जो आत्मा आमच्यामध्ये दिलाय, काय तो खुश होईल का? विचार करा. विचार करण्याची गोष्ट आहे ना, विचार करा. काय सांगत आहे या ठिकाणी, निर्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे, तारणापर्यंत. आणि तारण जर आम्हाला टिकून ठेवायचंय ना, तर मरणापर्यंत टिकून ठेवलं पाहिजे, नाही तर तारण सुटू शकतं बरं का. कारण बायबल असं सांगतं, भीत आणि कापत तारण साधून घे. म्हणजे तारण आमचं गमवू शकतो, आम्ही तारणाला गमवू शकतो. म्हणून आम्हाला काय करायचंय, भीत आणि कापत आम्हाला आमचं तारण साधून घ्यायचंय. बरं, या ठिकाणी काय लिहिलंय, तारणापर्यंत वाढावे. तारणापर्यंत आम्हाला काय करायचंय, वाढायचंय. तारण झालेल्यांची खुराक. तारण झालेल्यांची खुराक म्हणजे उद्धार झालेल्यांचा खुराक काय, अरुंद मार्ग. काय त्यांची खुराक, अरुंद मार्ग. अडचणीचा फाटक, अडचणीचा फाटक. अडचणीच्या फाटकामधूनच प्रवेश केल्यावर मिळेल, काय मिळेल, जीवनाकडे जाण्याचा रस्ता. ठीक आहे. शरीर आणि आत्मा दोघं संगती राहतात. शरीर आणि आत्मा, शरीर आणि आत्मा हे दोघे संगती वाढतात, संगती वाढतात. शरीर आणि आत्मा म्हणजे आम्ही, आमच्यामध्ये आत्मा आहे आणि शरीर पण आहे. म्हणजे आमच्यामध्ये शरीर आणि आत्मा आम्ही दोघं काय होते, संगती वाढत आहोत. ठीक आहे, वाढतात. मग खुराक जास्त कोणाला खाऊ घालतात, खुराक जास्त कोणाला खाऊ घालतात. मी तुम्हाला आताच सांगितलं, आम्ही फक्त शरीरासाठी 3-4 वेळा खाऊ घालतो, शरीराला वाढवतो. पण आत्म्याचं काय, मग तुम्ही जास्त कोणाला खाऊ घालता, तर सहजरित्या मी आताच तुम्हाला सांगितलं, शरीराला खाऊ घालतो आणि आत्म्याला सुकवून टाकतो, है ना. तर जास्त कोणाला खाऊ घालता, आत्म्याला की शरीराला. सर्व खेळ निवड करण्याचा, सर्व खेळ निवड न्यायाचा आहे. निवड, निवड आमची जी निवड न्याय आहे, न्यायाचा आहे. रुंद का, अरुंद, रुंद
का अरुंद मार्ग, रुंद मार्ग किंवा अरुंद मार्ग, ही आम्हाला निवडायचं आहे. आमच्याकडं ही आज निवड आहे, आम्हाला हे निवडलं पाहिजे. ठीक आहे प्रियांनो, थोडं लेट होईल पण काय हरकत नाही, तुम्ही राहा आणि कुठेही जाऊ नका, कारण की जीवनाकडे जाण्याचा हे काय आहे, वचन आहे. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छिते, असं रहस्य, असे वचन कधीच आम्ही ऐकले नव्हते. लॉकडाऊन पासून आम्हाला हे समजलं, लॉकडाऊनच्या नंतर आम्हाला हे कळलं, ज्यावेळेस आम्ही पास्टर डॅनियलला ऐकलं. आता खूप लोक विरोध करतात, काही हरकत नाही, विरोध तर होणार, कारण की सत्य समोर येते, सत्य सांगत आहे आणि म्हणून लोक विरोध करतात. पण वचन सांगतात ते, पास्टर डॅनियल बायबल मधलेच वचन सांगतात, घरचं काही आणत नाही, म्हणून आम्हाला आत्म्याची खुराक मिळते. ठीक आहे, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. एक मिनिट, देखो हे लाव, हे दिलास ना. प्रेज लॉर्ड, लावते तिथं बघ, बरं तिथं बघ, चालू आहे का. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. बंद झाले का. ठीक आहे, काय हरकत नाही, माईक बंद झालेला आहे, माहिती नाही काय झालंय. ठीक आहे, आपण हा त्याची संपली का, तिथं लाव ना. आलं. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तिथे लाव, तिथे तिथे लाव, इथे लाव, चार्जिंगला लाव लवकर. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, कुठेही जाऊ नका, कारण की खूप अद्भुत आहे हे, खूप अद्भुत टीचिंग आहे, अद्भुत सांगितलेलं आहे, आणि अशा अद्भुत गोष्टी कुठंच मिळत नाहीयेत. कमीत कमी मी तरी आतापर्यंत ऐकलं नव्हतं. म्हणून तुम्हाला माझं एक सांगणं आहे, विनंतीचं सांगणं आहे की तुम्ही ऐका, आणि खरंच काय परमेश्वराचं अद्भुत वचन आहे. आणि हे परमेश्वर, आणि हे परमेश्वराने जे दिले ज्या दासाला, प्रेज लॉर्ड. परत बंद झालं, हा लावलं, ठीक आहे, ठीक आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. ठीक आहे, ठीक आहे. तर भरपूर सेवकांनी शिकवलं, पण इतकं डीप आणि इतकं चांगलं कमीत कमी माझ्या जीवनामध्ये तरी मी नव्हतं ऐकलं. आणि खरंच सांगते, तुम्ही पण ऐका आणि लोकांना सांगा, शिकवा, म्हणजे लोकांना सुद्धा त्या मार्गातून, जे रुंद मार्गाकडे आज लोक चाललेले आहेत ना, त्याच्यामधून त्यांना काढायचे बाहेर. कारण की भरपूर असे ख्रिस्तीच लोक, भरपूर इतके ख्रिस्तीच समाज असा आहे की त्यांनाच कळत नाही आम्ही कोणत्या मार्गावर चाललेलो आहोत, कोणत्या मार्गावर चाललेलो आहोत.
त्यांनाच समजत नाहीये. म्हणून काय करायचंय की आम्हाला तुम्ही ऐका आणि तुम्ही काय करा, लोकांपर्यंत पोचवा, तुम्ही सुद्धा सांगा आणि लोकांपर्यंत हे पाठवा. या आपण एक वचन वाचूया. चार्जिंग संपलेली आहे त्या ब्लूटूथची, त्याच्यामुळं नाही होते. घेऊ झाले का? हा झालं. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो लूकेचा 8 अध्याय 18 वचन. लूक शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 18 वचन. थोडंसं बारीक कर, थोडं बारीक कर, थोडा बारीक कर, थोडा किंचित बारीक कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थोडासा बारीक कर, थोडा हलकासा बारीक कर. प्रेज द लॉर्ड. तर लूक ह्याचा 8 अध्याय, तिथं ठेव ना, तिथं ठेव. प्रेज द लॉर्ड. 8 अध्याय आणि 18 वचन. लूक याचा 8 अध्याय 18 वचन. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. याविषयी जपा. कसे ऐकता, काय ऐकता, आम्ही आमच्या कानामध्ये काय जातंय, काय परमेश्वराचं वचन जातंय का. हो दे थोड्या वेळ, ठीक आहे. काय आम्ही पुन्हा एकदा मी वचन वाचते. हा राहू दे, बंद, चार्जिंग होऊ दे, मग लावते. तर वचन वाचू आपण. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. कारण ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल. कारण ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याच्या जवळ जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. प्रियांनो, काय आम्हाला ही वचनं कधी वाचले असतील, हे वचनं वाचले असतील पण समजले कधीच नव्हते. मी काय सांगितले पुन्हा एकदा सांगू का. हे वचन आम्ही वाचले होते पण समजलं नव्हते. काय आहे, कसं रहस्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय सांगू इच्छितो हे आम्हाला कधीच कळालं नाही. खरंच सांगते, जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे. आणि आज तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी काय शिकवल्या जाते, काय म्हणजे काय चर्चमध्ये काय शिकवतात सेवक लोक, पालक लोक काय शिकवतात. दशमांश द्या, आशीर्वाद घ्या, येशूकडे या. तुम्ही येशूकडे या नाही, ते म्हणतात आमच्या चर्चला या, आमच्या चर्चमध्ये या, म्हणजे तुम्हाला हे सगळं काही मिळेल. काय मिळेल मग? आल्याच्या नंतर 3-4 हप्ते किंवा महिना त्यांच्या संगतीत चांगलं बोलतात, चांगलं राहतात. त्याच्यानंतर काय सांगतात, दशमांश द्यायला पाहिजे. मग तुमच्या घरी आलं, ते प्रार्थना केल्याच्या नंतर ते दान द्यायला पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला आशीर्वाद भेटेल, मग तुम्हाला हे भेटेल, मग पाणी, मग त्यांच्यामध्ये तेल, हे सगळं शिकवलं जातं. मग हे शिकवल्याच्या नंतर काय, तो अरुंद रस्ता कुठं हे कधी शिकवलंय का? तुमच्या चर्चमध्ये जे पालक आहेत, जे सेवक आहेत, तुमच्या चर्चमध्ये हे सगळं शिक्षण तुम्ही दिलेत का? मत्ती 7:13 आणि 14 हे द्यायला पाहिजे ना. जर नाही दिलं, जर तुमच्या मागेच ते चर्चमध्ये बसलेले सदस्य देखील तुमच्यासारखंच ते वागणार, तुमच्यासारखंच राहणार, आणि मग नंतर ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल ना, त्या दिवशी काय होणार? ऊर बडवतील ते लोक का आम्ही कोणत्या सेवकाला ऐकलं, आम्ही कोणत्या सेवकाच्या माग गेलो. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय वचन सांगते, लूकाचा 8 अध्याय 18 वचन. वचन असं सांगते, म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. याविषयी जपा. कारण
ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल, कारण ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याच्या जवळ जे आहे म्हणून त्याला वाटतंय ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. मग आत्मिक खुराक आत्म्याची खुराक काय आहे? आपण एक वचन वाचूया. कलसेकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. कलसेकरास पत्र 3 अध्याय 16 वचन काय सांगते आपण पाहूया. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. काय माझा प्रश्न आहे तुम्हाला आणि सेवक लोकांना सुद्धा, काय तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे वचन सर्व ज्ञानाने भरपूर आहे का? काय चमत्कार, दान, धर्म, दशमांश ह्याच्यामध्ये आज लिप्त नाहीत का? ह्याच्यामध्ये तर लिप्त आहेत. पूर्ण संसार आज चर्चेस मध्ये आहे. दिसायला मिळतं, हे बघायला मिळतं हे. प्रेज लॉर्ड. कलसेकरास पत्राचा 3 अध्याय 16 वचन काय सांगते आपण पाहूया. सर्व ज्ञानाने भरपूर राहो. गीते, स्तोत्रे, आत्मिक गाणे यांनी तुम्ही काय करा, एकमेकास शिकवा व बोध करा. कृपेत असून आपल्या अंतकरणात प्रभूला गात जा. आणखीन एक वचन वाचू आपण. स्तोत्र संहिता 119 11 वचन सांगते. काय सांगते? स्तोत्र संहिता 119 वचन 11 काय सांगते वचन आपण पाहूया. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या हृदयात तुझे वचन जतन करून ठेवले आहे. काय आम्ही असं जीवन जगतोय का? काय आम्ही असं जीवन जगतोय की नाही, हे आमच्यामध्ये आज प्रश्न पाहिजे. हा प्रश्न प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. जो कोणी चर्चला जातो, जो कोणी सदस्य चर्च मध्ये बसतो, त्यांच्यामध्ये हा प्रश्न पाहिजे आज. काय सांगते या ठिकाणी? स्तोत्र संहिता 119 वचन 11 म्हणते, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या हृदयात तुझे वचन जतन करून ठेवले आहे. काय असं आज आपण जतन करून ठेवलेले आहेत का हो? मग ही आत्मिक खुराक आहे, ही आत्म्याची खुराक आहे. जे आम्ही अन्न आमच्या शरीराला देतो, तसंच हे वचनाचं अन्न काय आम्ही आमच्या आत्म्याला देतोय का? आत्मिक खुराक जी पाहिजे, परमेश्वराचं वचन आमच्या आत्म्याला, ते आम्ही आज देतोय का? देतोय तर किती देतोय? एक बिस्किट, चहा बिस्किट सारखं देतोय का? 1-2 वचन वाचायचं, एखादा अध्याय वाचायचं, बस झालं. कंटाळा येतो, झोप येते आणि मग ठेवून देतो, मग दुसरं काहीतरी बघायचं. कंटाळा येतो. प्रेज लॉर्ड. आत्मिक खुराक अडचणीचा गेट किंवा मार्ग है ना, अडचणीचा गेट किंवा मार्ग. मग 13 आणि 24 लूक याचा 13 आणि 24 काय आपण ते पाहूया. ज्याच्याने जाववणार नाही, ज्यांच्याने जाववणार नाही. कुठं जाववणार नाही? आपण वचन वाचूया. लूक याचा 13 अध्याय आणि 24 वचन. तो त्यास म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जावयाला जोराचा यत्न करा म्हणजे जोराचा यत्न करा, म्हणजे झटून जा है ना, यत्न करा. कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जावयास पाहतील, परंतु त्यांच्याने जाववणार नाही. कारण हे आहे की काय आहे ते? कारण त्यांच्याने जाववणार नाही म्हणजे काय आहे ते? करप्टेड बॉडी, करप्टेड शरीर, जे करप्ट झालेलं शरीर, म्हणून त्यांच्याकडून जाववणार नाही.
करप्ट झालेलं शरीर, करप्ट झालेलं शरीर. आपण आणखीन एक वचन वाचूया. करप्ट झालेलं शरीर ते कसं झालं हे आपल्याला पाहायचंय. उत्पत्ती याचा 6 अध्याय 3, 4 आणि डायरेक्ट नंतर 6, 3 आणि 4 वचन वाचू. आणि यहोवा म्हणाला, माझा आत्मा मनुष्याशी सर्व काळ वाद करणार नाही, कारण तो देहही आहे. कारण तो काय आहे? देह म्हणजे शरीरही आहे, शरीर आहे. ठीक आहे. कारण तो देहही आहे, तरी त्याचे दिवस 120 वर्ष होतील. त्याचे दिवस 120 वर्ष होतील. त्या दिवसात महाकाय पृथ्वीवर राहत होते. आता त्या दिवसामध्ये महाकाय म्हणजे ते कोण राहत होते? महाकाय म्हणजे जे दानव राहत होते. हे दानव मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. महाकाय पृथ्वीवर राहत होते. आणि त्यानंतर जेव्हा देवाचे मुलगे म्हणजे तेच ते स्वर्गदूत पृथ्वीवर उतरले होते. ज्यावेळेस मी तुम्हाला आता सांगितलं हर्मोन डोंगरावर ते 200 स्वर्गदूत उतरले होते. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. काय सांगणार आहे की हे आणि यहोवा म्हणाला, माझा आत्मा मनुष्याशी सर्व काळ वाद करणार नाही, कारण तो देहही आहे, तरी त्याचे दिवस 120 वर्ष होतील. त्या दिवसात महाकाय पृथ्वीवर होते. आणि त्यानंतर जेव्हा देवाचे मुलगे मनुष्याच्या मुलींपाशी आले आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हाही होते. प्राचीन काळी जे बलवान पुरुष म्हणजे नामांकित पुरुष होते ते हेच आहे. ते कोण आहेत? तर ते आहेत जे हर्मोन पर्वतावर 200 स्वर्गदूत जे उतरले होते ते हे आहेत. आणि ते या ठिकाणी सांगितलंय परमेश्वराचे पुत्र. म्हणजे ते खाली आले आणि त्यांनी काय केलं? मनुष्याच्या मुलींसंगती काय केलं? लग्न केलं. आणि ते काय झाले? नामांकित पुरुष असे झाले, पण ते दानव होते. मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. एवढे घेऊ आपण, मग त्याच्यानंतर पुढच्या संडेला घेऊ बाकीचा. मी तुम्हाला सांगितलं होतं भरपूर वचन आहेत आणि त्यामुळं भरपूर वेळ, माहिती नाही किती पार्ट होणार आहेत, आणि जेवढे होतील ते तुम्ही काय करा? पूर्णपणे ऐका, पहा आणि लोकांना शेअर करायला विसरू नका. तर एक वचन वाचूया आपण. उत्पत्ती याचा 6 अध्याय 6 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला. म्हणजे परमेश्वराला काय झाला? मनुष्याला घडवून पस्तावा आला. काय सांगितलं या ठिकाणी? आपण पुन्हा एकदा वाचून दाखवते. आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला आणि तो आपल्या हृदयात खेद पावला. म्हणजे आपल्या हृदयात दुःखी झाला. कोण दुःखी झाला? परमेश्वर ज्या वेळेस हवा आणि आदामाला घडलं तेव्हा दुःखी झाला नाही. हवा आणि आदामाने जे फळ खाल्लं ते त्यांच्याकडून पाप झालं, तेव्हा परमेश्वर दुःखी झाला नाही. तेव्हा परमेश्वराला पस्तावा आला नाही. पण हे जे स्वर्गदूत 200 स्वर्गदूत जे हर्मोन पर्वतावर उतरले, त्या मनुष्याने, त्या नामांकित पुरुषाने काय केलं? ज्या स्वर्गदूताने मनुष्यांच्या मुली संगती लग्न केले आणि त्यांच्याद्वारे जे मुलं मुली झाले ते झाले नामांकित पुरुष, ते दानव. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा? पुन्हा पुढच्या संडेला मी नक्की जोडणार आहे. आणि एक सांगून बंद करते मी. केव्हा म्हटले होते अनुतापला? परमेश्वर केव्हा म्हटला की मी अनुतापलो? ज्या वेळेस हॅब्रेट बॉडी झाली. हॅब्रेट म्हणजे हे जे 200 स्वर्गदूत उतरले होते, ह्यांनी ज्या मुलींसंगती लग्न केले, मनुष्याच्या मुलींसंगती लग्न केले, आणि त्यांच्याद्वारे जे लेकरं झाले, जे मुलं मुली झाले,
त्यांच्यामुळे ही दानव झाली आणि त्यांच्यामुळे काय झाला, परमेश्वर हायब्रिड बॉडीमुळे परमेश्वर अनुतापला, म्हणजे परमेश्वर दुःखी झाला. प्रियांनो, तर इथून मी आजचा हा माझा संदेश इथं थांबवते आणि पुढच्या संडेला तुम्ही नक्कीच जोडा आणि पूर्णपणे बघा आणि ऐका. आणि काय पुढं खूप सुंदर आहे, इतकं अद्भुत आहे की तुम्ही नक्की हे बघा. ठीक आहे. आणि पुढच्या संडेला नक्की जोडा आणि लोकांपर्यंत हे शेअर करा, नक्की करा. कारण की हे माझं किंवा तुमचं काम नाहीये, हे परमेश्वराचं काम आहे आणि ह्याला आम्हाला पाठवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या देवा, सगळे पित्या तुला धन्यवाद देते माझ्या देवा, एवढे सगळं बोलण्यासाठी तू कृपा पुरवलीस. तुला धन्यवाद देते बाप्पा, तुला धन्यवाद देते यासाठी की बाप्पा जेवढे लोक बाप्पा आज माझे भाऊ बहीण जे कोणी जुडले होते त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. जे कोणी ऐकन माझ्या देवा इथून पुढेही बाप्पा त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर. असं तू करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकलीस, उपकार मानते. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो एक सगळे पित्या, आमेन आमेन. आणि या आपण आज मी समाप्त करत आहे या ठिकाणी. पुढच्या संडेला नक्कीच जोडा, कारण की किती पार्ट होणार आहेत मला माहित नाही. परमेश्वर जसं चालवणार आहे तसं मी चालणार आहे. आणि प्रभू करो तुम्हाला आशीर्वादित करो हे सगळं ऐकण्यासाठी आणि पुढं लोकांपर्यंत पाठवण्यासाठी. या मी समाप्त करत आहे. प्रेज द लॉर्ड. जय मसीह.